तर शिरसाटांच्या या वक्तव्यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली आहे। या भेटीमुळे जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेंसोबत आपली भेट झाल्याची कबुलीही पाटलांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून आपल्या मतदारसंघातील महसूल विभागाशी संबंधित काही प्रश्नांवर चर्चा झाली असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय। तर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ही भेट राजकीय नसल्याचं म्हटलंय। अजून 50 मिनिटांनी त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली। महसूल विभागात 7-12 संगणकीकरण केलं, ऑनलाईन केले, त्याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाहीत। ही सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता, त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं। त्याचबरोबर अनेक जमिनी ॲक्वायर झालेल्या नोटिसा दिल्यात, त्याच्यावर शिक्के मारलेले आहेत। मी सांगितले तुमची जमीन ॲक्वायर होणार आहे, पण ती ॲक्विजिशनही केलेलं नाही, त्यांना त्याचे मोबदलाही दिलेला नाही। असे आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते, ते घेऊन त्यांना भेटलो। 6 वाजताची अपॉइंटमेंट होती, त्यांचं हिअरिंग बराच वेळ चाललं। 7:50 त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो। काल रात्री सायंकाळी 8:30-9 वाजता B5 बंगल्यावर, अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर 400-500 लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते। ते अधिकृत माझ्या वेळ घेऊन आले होते आणि त्यामुळं काही ती राजकीय भेट नव्हती आणि कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, केवळ विकासाची चर्चा झाली। जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14ही मुद्दे हे महत्त्वाचे होते, मी ते मार्गी लावणार आहे।